हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसबेल्ट वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे अलूफ. अलूफचं मीनिंग आहे अनसोशिएलेबल अँड अनफ्रेंडली, स्लो टू रिव्हील इमोशन ऑर ओपिनियन्स, showing contempt or lack of respect, having an exaggerated perception of one's positive qualities. म्हणजे काय होतं अलूफ म्हणजे तर अलिप्त स्वभावाने थंड, ओके, आणि अंतर राखणारा, जो काय करतो अंतर राखतो सगळ्यांपासून, जो तुटक वागतो, कधी न मिसळणारा, जो कोणामध्ये कधी मिसळत नाही, जो तुटक वागतो किंवा अंतर ठेवतो, त्याला म्हटलं जातं अलूफ. ओके, सो अलूफ म्हणजे काय आहे मीनिंग, त्याचं इंग्लिशमध्ये मीनिंग आहे अनसोशिएबल अँड अनफ्रेंडली, स्लो टू रिव्हील इमोशन और ओपिनियन्स, शोइंग कंटेम्प्ट और लॅक ऑफ रिस्पेक्ट, हॅव्हिंग अन एक्झॅजरेटेड परसेप्शन ऑफ वन्स पॉझिटिव्ह क्वालिटीज. तर त्यालाच मराठीमध्ये मीनिंग काय आहे तर अलिप्त, स्वभावाने थंड आणि अंतर राखणारा, तुटक आणि कधी न मिसळणारा. ओके, सो त्याचे सिनोनिम्स आहेत डिटॅच्ड, डिस्टंट, रिमोट, स्वेल हेडेड, कन्सिटेड, अनसोशिएबल अँड अनफ्रेंडली. ओके, सो हे आहेत त्याचे सिनोनिम्स. अँटोनिम्स आहेत फ्रेंडली, वार्म आणि सोशिएबल. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत अलूफचे. सो अलूफचे सिनोनिम्स आहेत डिटॅच्ड, डिस्टंट, रिमोट, स्वेल हेडेड, कन्सिटेड, अनसोशिएबल अँड अनफ्रेंडली. आणि अँटोनिम्स आहेत फ्रेंडली, वार्म आणि सोशिएबल. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे इम्ब्यूज. ओके, IMBUE, इम्ब्यू. सो इम्ब्यूचं मीनिंग आहे टू वेट और स्टेन अन ऑब्जेक्ट completely with some physical quality, to spread through, causing a gradual change, to teach with a biased, one-sided or uncritical ideology. So इम्ब्यूज म्हणजे काय होतं तर भरभराई करणे. मराठीमध्ये त्याचं मीनिंग काय आहे भरभराई करणे, भावना, विचार किंवा गुणधर्म भरणे किंवा प्रेरणा देणे, त्याला काय म्हटलं जातं इम्ब्यूज असं म्हटलं जातं. सो इम्ब्यूजचं मीनिंग काय आहे इंग्लिशमध्ये तर त्याचं मीनिंग आहे टू वेट और स्टेन अन ऑब्जेक्ट कम्प्लिटली विथ सम फिजिकल क्वालिटी, टू स्प्रेड थ्रू, causing a gradual change, to teach with a biased, one-sided or uncritical ideology. मराठीमध्ये मीनिंग होतं इम्ब्यूजचं भरभराई करणे, भावना, विचार किंवा गुणधर्म भरणे किंवा काय प्रेरणा देणे. सिनोनिम्स आहेत इनकल्केट, इन्फ्यूज आणि सॅच्युरेट. आणि अँटोनिम्स आहेत इनडॉक्ट्रिनेट, ड्रेन, टेक आउट, निग्लेक्ट आणि अबॉर्ट. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत इम्ब्यूजचे. सो इम्ब्यूजचे सिनोनिम्स आहेत इनकल्केट, इन्फ्यूज आणि सॅच्युरेट. आणि अँटोनिम्स आहेत इनडॉक्ट्रिनेट, ड्रेन, टेक आउट, निग्लेक्ट आणि अबॉर्ट. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे रेलिगेट. RELEGATE, रेलिगेट. सो रेलिगेटचं मीनिंग आहे टू एक्झाईल, बॅनिश, रिमूव्ह और सेंड अवे, टू assign an inferior rank or position to direct the attention of someone to allow others the use of one's possession. म्हणजेच काय करणे एखाद्याला काय करणे कमी पदावर, कमी रँकवर, इन्फिरियर रँकवर, त्या पोझिशनवर असाइन करणे, त्याला कमी करणे. ओके, कोणत्या पण गोष्टीला कमी किंवा कमी महत्वाच्या पदावर, जागेवर बसवणे, त्याला म्हटलं जातं रेलिगेट. तो मराठीमध्ये बघूया आपण काय होतं याचा अर्थ. रेलिगेटचा अर्थ होतो मराठीमध्ये एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला कमी किंवा कमी महत्वाच्या पदावर, जागेवर बसवणे. म्हणजेच काय होतं कमी पदावर बसवणे, कमी जागेवर बसवणे म्हणजे पदमुक्त करणे किंवा पदच्युत करणे, त्याला काय म्हटलं जातं पदमुक्त करणे किंवा पदच्युत करणे. सो परत एकदा बघूया, रेलिगेट म्हणजे काय होतं टू एक्झाईल, बॅनिश, रिमूव्ह और सेंड अवे, to assign an inferior rank or position to direct the attention of someone to allow others the use to one's possession. ओके, सो काय होतं रेलिगेट म्हणजे मराठीमध्ये एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला कमी किंवा कमी महत्वाच्या पदावर, जागेवर बसवणे, म्हणजेच
पदमुक्त करणे किंवा पदच्युत करणे. सिनोनिम्स आहेत रेलिगेटचे रिफर, डायरेक्ट, डेलिगेट, शेअर, लेंड, ट्रस्ट, डाउनग्रेड, लोअर, एक्झाईल आणि बॅनिश. आणि अँटोनिम्स आहेत प्रमोट, अपग्रेड, अलाउ, परमिट, डिस्यूट आणि एंड. सिनोनिम्स बघूया परत एकदा आपण. काय होतं सिनोनिम्स आहेत रेलिगेटचे रिफर, डायरेक्ट, डेलिगेट, शेअर, लेंड, ट्रस्ट, डाउनग्रेड, लोअर, एक्झाईल आणि बॅनिश. आणि अँटोनिम्स आहेत प्रमोट, अपग्रेड, अलाउ, परमिट, डिस्यूट आणि एंड. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ओके नेक्स्ट वर्ड आहे बेअर. BARE, बी पाहिजे इथे, BARE बेअर. सो बेअरचं काय मिनिंग आहे द ॲप्रोप्रिएट ऑर युज्युअल कंटेंट्स deficient in something needed or usual, unquestionable or indisputable. Okay, unquestionable or indisputable. म्हणजे काय होतं बेअर. सो बेअरचं काय आहे मिनिंग द ॲप्रोप्रिएट ऑर युज्युअल कंटेंट्स डेफिशियंट इन समथिंग नीडेड ऑर युज्युअल, अनक्वेश्चनेबल ऑर इंडिस्प्युटेबल. म्हणजे काय होतं तर फक्त उघडा, वस्त्रहीन, उजाड, अनवाणी, केवळ, अगदी जरुरी पुरताच, त्याला काय म्हटलं जातं बेअर असं म्हटलं जातं. ओके, आपण जसं म्हणतो बेअर फूट म्हणजे काही चप्पल न घालता वगैरे बेअर फूट आपण जर कुठे जात आहे त्याला काय म्हटलं जातं बेअर असं म्हटलं जातं. ओके, म्हणजेच काही न घालता, अनवाणी. सो काय आहे बेअर म्हणजे मराठीमध्ये फक्त, उघडा, वस्त्रहीन, उजाड, अनवाणी, केवळ, अगदी जरुरी पुरताच. आणि इंग्लिशमध्ये काय आहे त्याचं मिनिंग बेअरचं द ॲप्रोप्रिएट ऑर युज्युअल कंटेंट्स डेफिशियंट इन समथिंग नीडेड ऑर युज्युअल, अनक्वेश्चनेबल ऑर इंडिस्प्युटेबल. सिनोनिम्स बघूया काय आहेत याचे. सिनोनिम्स आहेत अब्सेंट, एब्स्ट्रॅक्टेड, इंडिस्प्युटेबल, जेन्युइन आणि इनकॉन्ट्रोवर्टिबल. ओके, आणि अँटोनिम्स आहेत कवर्ड, ड्रेस्ड, फर्निश्ड, फील्ड. परत एकदा बघूया सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत बेअरचे. सो बेअरचे सिनोनिम्स आहेत अब्सेंट, अब्स्ट्रॅक्टेड, इंडिस्प्युटेबल, जेन्युइन आणि इनकॉन्ट्रोवर्टिबल. आणि अँटोनिम्स आहेत कवर्ड, ड्रेस्ड आणि फर्निश्ड, फील्ड. नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे इंटरल्यूड, INTERLUDE. इंटरल्यूडचं काय आहे मिनिंग तर त्या इंटरवल बिटवीन टू इव्हेंट्स, दोन इव्हेंट्स मधला जो ब्रेक असतो, इव्हेंट काय असतो ब्रेक असतो, मध्यांतर असतं, त्याला वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इंटरल्यूड. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये तर मध्यांतर. म्हणजेच दोन इव्हेंट्स आहे त्यामधला ब्रेक. जेव्हा तुम्ही मूवी बघायला जाता तर फर्स्ट पार्ट असतो, नंतर क्लायमॅक्स असतं, त्याच्यामधला जो ब्रेक असतो त्याला म्हटलं जातं मध्यांतर. ओके, इंटरवल. नेक्स्ट आहे द एम्ब्लेम्स ऑर इन्सिग्निया ऑफ रॉयल्टी. त्याला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये रेगेलिया. आता द एम्ब्लेम्स ऑर इन्सिग्निया ऑफ रॉयल्टी म्हणजे काय होतं तर राजेशाहीची प्रतीके किंवा चिन्हे, राजेशाहीची प्रतीके किंवा चिन्हे, त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये रेगेलिया. नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे कंटेम्पररीज. कंटेम्पररीजची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, CONTEMPORARIES. आणि कंटेम्पररीज म्हणजेच काय होतं समकालीन. ओके, नेक्स्ट वर्ड आहे एफिमिनेट. एफिमिनेटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, EFFEMINATE. आणि एफिमिनेटचा अर्थ काय होतो तर मॅन बिहेव्स ऑर लुक्स सिमिलर टू अ वुमन. म्हणजेच असा व्यक्ती, असा मनुष्य जो बायकांसारखा बिहेव करतो, वागतो किंवा त्यांच्यासारखा दिसतो, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये एफिमिनेट. ओके, इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट फ्रेज जो आहे तो आहे सर्कलिंग द ड्रेन. सर्कलिंग द ड्रेनचं मिनिंग आहे इफ समवन इज सर्कलिंग द ड्रेन दे आर व्हेरी नियर डेथ अँड हॅव लिटिल टाइम टू लिव्ह. आणि आणखी काय आहे, आणखी ते फ्रेज काय डिस्क्राईब करतं की अ प्रोजेक्ट ऑर प्लॅन ऑर कॅम्पेन दॅट इज ऑन द ब्रिंक ऑफ फेल्युअर. म्हणजेच काय आहे ते फेल्युअरच्या दिशेवर आहे ते काय प्रोजेक्ट किंवा प्लॅन. आणि सर्कलिंग द ड्रेन म्हणजे आणखी काय होतं की ते मृत्यूच्या अगदी जवळ आहे आणि त्यांच्याकडे जगण्यासाठी फार कमी वेळ आहे.
असा सुद्धा याचा अर्थ होतो सर्कलिंग द ड्रेनचा. ओके, परत एकदा तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगतं काय होतं सर्कलिंग द ड्रेन म्हणजे इफ समवन इज सर्कलिंग द ड्रेन दे आर व्हेरी नियर डेथ अँड हॅव लिटिल टाइम टू लिव्ह. म्हणजेच काय होतं तर ते मृत्यूच्या अगदी जवळ आहे आणि त्यांच्याकडे जगण्यासाठी फार कमी वेळ आहे असा अर्थ होतो. नेक्स्ट त्या फ्रेजचा आणखी काय डिस्क्राईब केलं जातं त्या फ्रेजनी की एखादा प्रोजेक्ट आहे किंवा प्लॅन आहे किंवा कॅम्पेन आहे ते काय आहे ब्रिंक ऑन द ब्रिंक ऑफ फेल्युअर. म्हणजेच ते फेल्युअरच्या वाटेवर आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच काय आहे त्याच्याकडे सुद्धा त्या प्लॅनला एक्झिक्यूट करण्याकरता तो प्रोजेक्ट किंवा कॅम्पेन काय आहे फेल्युअरच्या वाटेवर आहे म्हणजेच तो फेलच होणार आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे सर्कलिंग द ड्रेन. नेक्स्ट आहे चॉप द चेंज. चॉप द चेंजचं मिनिंग आहे इफ थिंग्स चॉप अँड चेंज दे कीप चेंजिंग ऑफन अनएक्सपेक्टेडली. म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर सतत कल्पना मते किंवा कामांमध्ये बदल करणे त्याला म्हटलं जातं चॉप द चेंज. म्हणजेच कीप चेंजिंग परत 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 सतत चेंज करणे ऑफन अनएक्सपेक्टेडली म्हणजे काय होतं सतत कल्पना मते किंवा कामांमध्ये काय करणे बदल करणे चेंज करत जाणे त्याला म्हटलं जातं चॉप द चेंज. ओके, सो हे आहेत आपले आजचे सिनोनिम्स अँटोनिम्स आणि मीनिंग्स वोकॅब्युलरीचे. परत एकदा तुम्ही इडम्स आणि फ्रेजेस वाचून घ्या. आज थोडे काही नवीन वर्ड्स होते आणि जे सिनोनिम्स अँटोनिम्स आहेत ते सुद्धा भरपूर दिलेले आहे यामध्ये. मराठीचे मिनिंग लिहून नाही दिले मी तुम्हाला आज डायरेक्टली त्याच्यावरच लिहून होते डायरेक्टली त्याच्यावरच टाईप करून घेतलेलं आहे सो ते तुम्हाला आणखी जास्त चांगल्याने कळेल. आणि परत जे वर्ड्स आहे ते वर्ड्स घेऊन तुम्ही सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला आणि याच्यामधले जे सेंटेन्सेस आहे त्यांचे सुद्धा तुम्ही मिनिंग बघा की काय या सेंटेन्सचं मिनिंग होऊ शकतं म्हणून. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.